जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप आनंदाची बातमी आज आलेली आहे। प्रश्न विचारण्यात आलेला आहे की नेमक्या किती दिवसामध्ये या रिक्त जागा भरण्यात येईल। आणि बघू शकता राज्य सरकारला प्रस्ताव सादर। शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहेत, परंतु त्यावर निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला। प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे, वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। ॲडव्होकेट राहिल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले। मनुष्यबळ अभावी कर्तव्य बजावणे अशक्य। अपघात थांबवण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु मनुष्यबळ अभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे। करिता या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे रिक्त जागा आहे त्यासाठी हायकोर्टाने सरकारला मागितले 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र। म्हणजे 23 जूनपर्यंत काहीतरी अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे नेमक्या जागा केव्हा भरण्यात येईल किंवा जाहिरात केव्हा येईल। तर तुमचं एकच काम आहे विद्यार्थी मित्रांनो की 43+ ग्राउंड करून ठेवा। जो विद्यार्थी 43+ ग्राउंड करून ठेवेल तो कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कास्टची किंवा जागा एक जरी असेल तरी तो पोलीस होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो 43+90 टोटल करून ठेवा, तुमची आरामात पोलीस शिपाई म्हणून निवड नक्की होईल। धन्यवाद।